बगरूच्या शेटे महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न। शिक्षण मंडळ बगरू संचलित श्री एकनाथराव साधू शेटे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान 2 दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली। कार्यशाळेत दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्राध्यापिका पूनम रेस्वाल यांनी विद्यार्थिनींसाठी असलेले शिक्षणाचे महत्त्व, स्वावलंबी जीवन, आजच्या काळात बदलती तरुणींची जीवनशैली याविषयी मनोगत व्यक्त केले। बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व शिक्षण मंडळ बगरू संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य डॉक्टर हेमांगी पाटील उपस्थित होत्या। या प्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींना मानसिक तसेच शारीरिक आरोग्य कसे सांभाळायचे हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले। कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट प्राजक्ता कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना सायबर व इतर महिलांविषयक कायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली। रामाची स्थापना केली, रामलल्ला अयोध्यामध्ये बसवलं, का बसवलं? कारण मुलींचंच आपण म्हणतो की चारित्र्य हे काचेचं भांड आहे, चारित्र्याची पावित्र्यता प्रत्येक मुलीला कळणं आज गरजेचं आहे। कारण का फक्त मुलीलाच कळणं गरजेचं काय, मुलांना सुद्धा ते कळणं गरजेचं आहे। रामाला का आपण इतकं हे केलं? शेवटी तो देवाचा अवतार होता, ती गोष्ट वेगळी, पण तो आज देवाचा। त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल सरला खैरनार यांनी महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण या विषयावर भाष्य केले। तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या अनुभवातून महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांबद्दल सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख तसेच शिक्षण मंडळ बगरू संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय कापसे होते। त्यांनी निर्भय कन्या अभियानाबद्दल माहिती व अभियानाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले। सगळ्यांनी बोललं पाहिजे की मुलींच्या म्हणून काय काय समस्या आहेत। मुलीच आहे आपण इथे आणि मला उत्तर द्यायला आवडेल, तर मुलींच्या म्हणून काय काय समस्या आहेत? पाय दुखणं नेहमी की मासिक मध्येच? फक्त मासिक मध्ये। आणखी डोकं दुखणं, अच्छा चक्कर येऊन कधीही पडतात ना? तुम्हाला काय वाटतं चक्कर येण्याचं काय कारण असेल? जेवण जात नाही, जेवण न करणं। अच्छा, जेवणाने ताकद येते असं वाटतं? असं वाटतं? सायन्सची किती विद्यार्थिनी आहेत? जेवण केलं की ते किती वेळाने पचतं? ते 3 तासांनी। आणखी काय उत्तर? 4 तासांनी, 8 तासांनी, बरोबर? पण तुम्ही जेवण केलं आणि ते पचलंच नाही तर ताकद आली कुठून? आली का ताकद? आपली मेंटॅलिटी असते की मी जेवण केलं नाही म्हणून मला चक्कर येते। मग समजा 4 तासांनी जेवण पचलंय, मग तर शरीरात ताकद पाहिजे। 9 वाजता नाश्ता केला की 2 वाजता पुन्हा भूक लागते ना तुम्हाला? मग काय झालं? ते पचलेलं जेवण गेलं कुठे? लगेच तर ते पडलं नाही बाहेर। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजू सानप यांनी केले। पाहुण्यांचे स्वागत हिंदी विभाग प्रमुख प्राजक्ता जोशी यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अश्विनी ठाकरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका गायत्री हरळे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, प्राध्यापिकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक।